नमस्कार, मी जगदीश देशमुख. बातमी बळीराजाची या कृषी विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता कृषीविषयक महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा घेऊयात बळीराजा टॉप 10 मधून. सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झालाय. सातत्यानं होत असलेल्या हवामान बदलामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. नांदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे गारपिटीनं शेती पिकांचं नुकसान झालंय. शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय. यंदा पावसानं दडी मारल्यानं चाऱ्याचा प्रश्न गंभीर झालाय. त्यातच अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं नुकसान केलंय. याचा परिणाम दूध व्यवसायावर सुद्धा झालाय. यंदा राज्यामध्ये कमी पाऊस पडल्यामुळे शेती पिकांना याचा फटका बसलाय. तर हवामान बदलामुळे विशेषतः थंडीच्या दिवसांमध्ये घेतल्या जाणाऱ्या स्ट्रॉबेरी पिकाला याचा फटका जोरदार बसलाय. मालेगाव तालुक्यासह कसमादे परिसरात आठवड्याभरापासून लाल कांद्याची आवक वाढली आहे. मालेगाव बाजार समितीच्या मुंगसे उपबाजारात 70% लाल कांदा विक्रीसाठी आलाय. शासनानं जाहीर केल्याप्रमाणे शासकीय वाळू डेपो अद्याप सुरू झालेलं नाही. वाळू घाटांचे लिलावही झालेले नाहीत. अशा स्थितीत गडचिरोलीच्या देसाईगंज तालुक्यात वाळू तस्करीला उधाण आलंय. सप्टेंबर महिन्यात तापी नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या तुफान पावसामुळे तापी नदीला मोठा पूर आला. तर तापी नदीच्या पुराचं पाणी शेतामध्ये शिरून रावेर, यावल, जळगाव तसेच धरणगाव या तालुक्यांमध्ये सुमारे 5144 हेक्टरवरील केळीसह अन्य पिकांचं नुकसान झालंय. वाशिम जिल्ह्यात मागील आठवड्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं हरभरा पिकाचं अतोनात नुकसान झालं आणि धुक्यानं हरभराचं पीक जळून खाक झालंय. त्यामुळं लावलेला खर्च देखील निघत नसल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या. वातावरणात झालेल्या बदलानं बीड जिल्ह्यात सकाळी 11 वाजेपर्यंत दाट धुक्याची चादर बघायला मिळते. मागील 2 दिवसांपासून अवकाळी पावसानं हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय. अशातच धुके दाटून आल्यानं जिल्हावासियांना महाबळेश्वरचा अनुभव सुद्धा येतोय. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातील बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा या सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीनं विजय मिळवलाय. आता कृषीविषयक बातम्या पाहूयात विस्ताराने. नाशिक जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं कांदा, द्राक्ष पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. यातून शेतकरी सावरत असताना आता 3 ते 4 दिवसांपासून वातावरणामध्ये धुक्याची चादर पसरली आहे. या धुक्यामुळे शिल्लक असलेला कांदा पीक सुद्धा करपा रोगाचा प्रादुर्भाव या पिकावर झालाय. यामुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करतोय. अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पावसानंतर थोड्याफार शिल्लक असलेल्या कांद्याचं उत्पादन होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. परंतु पावसानंतर वातावरणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये धुक्याची चादर पसरली असून या चादरीमुळे कांदा पिकावर करप्यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे हिरवेगार दिसणारे कांदे संपूर्ण पिवळे सुटकुट पडल्याने कांदा सुकून वाळून चालला आहे. यामुळे शिल्लक असलेल्या कांदा पिकाचं उत्पन्न देखील निघेल किंवा नाही या चिंतेत शेतकरी सापडला आहे. हिंगोलीच्या रिधोरा, जांभरुण, काडोळी, केंद्रा खुर्द आदी गावांच्या परिसरात मागील आठवड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे पिकांचं नुकसान झालंय. काढणीला आलेला कापूस शेतात भिजलाय. वादळी वाऱ्यामुळे तूर, कापूस मोडून पडलाय. तर पावसामुळे भिजलेला कापूस सुद्धा काळवंडलाय. अतिरिक्त पावसामुळे हरभरा पीक देखील जळून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु अद्यापही या परिसरात प्रशासनाकडून पाहणी झाली नाही किंवा नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत. या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. जे काही शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास आहे, कापूस असो, तूर असो, हरभरा असो, गेली ही पूर्ण पिकं पाण्यानं नष्ट झालेली आहे. सोयाबीन एकरी 4 कट्टे झाले. 4 कट्टे झाल्याच्या नंतर शेतकऱ्याला अशी आशा होती की आपलं जे उत्पन्नाचं पीक आहे, तूर असो, कापूस असो, हरभरा असो, याच्यातून आपल्याला भरपाई होईल. पण कोणतीही भरपाई होण्याची आता या अवकाळी पावसामुळे दिसत नाही. कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करावे.
यंदा पावसानं दडी मारल्यानं चाऱ्याचा प्रश्न गंभीर झालाय. त्यातच अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं नुकसान केलंय. याचा परिणाम दूध व्यवसायावर सुद्धा झालाय. सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जावळी तालुक्यातील आखाडे गावातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी. पाहूया. शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय हा पर्याय निवडला. महाराष्ट्रासह देशभरामध्ये दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सुरू असतानाच शेतकऱ्यांना मात्र दुग्ध व्यवसायामध्ये अनेक अडचणींना सामना देण्याची परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. मी आहे आता सध्या सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातील आखाडे या गावात. आखाडे गावातल्या ज्या शेतकऱ्यांच्या दुग्ध व्यवसायाच्या ज्या समस्या आहेत त्याच समस्या नक्कीच सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या दुग्ध व्यवसाय उत्पादकांच्या शेतकऱ्यांच्या या समस्या आहेत. आता सध्या खाद्याचा दर पाहता आणि दुधाचा दर पाहता हातात काही 1 रुपया राहत नाही. सरकारने खाद्याचा दर कमी केला पाहिजे. दूध आता सध्या 26 रुपये लिटरनं चालू आहे. दुधाचे दर वाढले पाहिजेत आणि खाद्याचं कुठेतरी मेंटेन ठेवले पाहिजे दर, की ठराविक दर तेवढ्यावर थांबलं पाहिजे तरच हे परवडेल धंदा. नाही तर हे शेतकऱ्याला कर्ज देऊन सकाळ फसवल्यासारखं होते. दुधाला दर नाहीत, खाद्याचं दर वाढलेलं आहे. शासनानं जरी ह्या सगळ्या ह्याच्यावर नियंत्रण ठेवलं तरी स्थानिक लेवलला ज्या छोट्या छोट्या डेअऱ्या आहेत त्या पद्धतीनं दर शेतकऱ्यांना देत नाहीत आणि कमी दर दिल्यामुळं शेतकऱ्याचं आर्थिक गणित जुळत नाही. हा सगळा विचार करता शासनानं माझी एकच नम्र विनंती आहे की खाद्याच्या दरावर नियंत्रण ठेवून खाजगी डेअऱ्यांच्या मार्फत दुग्ध व्यवसाय न करता शासकीय डेअऱ्या उपलब्ध करून शेतकऱ्यांना सहकार्य करा. दुधाला त्या पद्धतीनं म्हणावा असा दर मिळत नाही आहे, हमीभाव नाही आहे आणि त्यामुळे दुग्ध व्यवसाय ग्रामीण भागातला अशा पद्धतीने दुधाला दर नसल्यामुळे अडचणीत आलेला आहे. इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा. इगतपुरीतील आदिवासी शेतकऱ्यांनी मंत्रालयावर निघालेला मोर्चा कसारा घाट उतरून शहापूर तालुक्यात दाखल झालाय. न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा सदर शेतकऱ्यांनी दिलाय. भावली, चिंचले, आवळखेड सह काही आदिवासी गावातील शेतजमिनी काही दलालांनी विक्री करून आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतजमिनी बेकायदेशीर बळकावल्या आहेत. ही जमीन परत मिळावी यासाठी हा मोर्चा आहे. मागणी ही आहे का SIT लागू करा. जे भूमाफ्यांवरती आम्ही पोलीस स्टेशनला जे 20 गुन्हे दिलेले, अर्ज दिलेले, त्याच्या आता 3 महिने उलटून गेले तरी अजून त्याच्यावरती काही निर्णय आम्हाला दिलेले नाही. आणि आमच्यावरती एका रात्रीमध्ये आमच्या शेतजमिनी त्यांनी बळकावल्या आणि वरनं आमच्यावरतीच खटल्या दाखल करतात. खंडणीचे हे कोणत्या हिशोबाने करतात ते. आणि आम्ही 3 महिन्यापासून दिलेले जे अर्ज, त्या अर्जाचं काही आम्हाला उत्तर अजून दिलेलं नाही. तर शेतकऱ्यांचा मंत्रालयावर मोर्चा निघालेला आहे. बेकायदेशीर या शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्यात त्या आम्हाला मिळाव्यात अशी या आदिवासी शेतकऱ्यांची मागणी आहे. दरम्यान हा मोर्चा कसारा घाटाच्या खाली आलेला आहे. मंत्रालयावर हा मोर्चा धडकतोय. आदिवासी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी ज्या बळकावल्या गेल्या आहेत त्या परत मिळाव्यात अशी मागणी आहे त्यांची. यंदा राज्यामध्ये कमी पाऊस पडल्यामुळं शेती पिकांना याचा फटका बसलाय. हवामान बदलामुळं स्ट्रॉबेरी पिकांची वाढ खुंटल्यामुळं पिकं कमकुवत झाली आहेत. याचा फटका उत्पन्न वाढीवर झाल्यानं दरवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 50 ते 60% उत्पन्न घटलंय. यामुळं शेतकरी सध्या अडचणीत सापडलाय. या संपूर्ण ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी. राज्यात सर्वत्र पाऊस कमी पडल्यामुळं याचा फटका जो आहे तो शेती पिकांना झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. अशामध्ये शेतकऱ्यांनी जर का महागडं पीक म्हणजे स्ट्रॉबेरी घ्यायचं म्हटलं तर हे पूर्णतः नशिबावरती पीक घेतल्यासारखं आहे. आपण सध्या पाटण तालुक्यातील संगमनगर धक्का या परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी येडगे बंधूंनी जो काय या ठिकाणी स्ट्रॉबेरीचा प्लॉट केलेला आहे तो सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की याचा फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणात ह्या हवामान बदलाचा या स्ट्रॉबेरीला बसलेला आहे. त्यामुळं झाडांची जी वाढ आहे ती वाढ नक्कीच खुंटलेली दिसते. तर सर काय सांगाल, या ठिकाणी तुम्ही महागडं पीक समजलं जातं स्ट्रॉबेरीचं ते घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र आता हे पीक आम्हाला म्हणावं तसं दिसत नाही. काय परिस्थिती आहे या पिकाची? हे वातावरणामुळं आणि रस्त्याच्या धुळीमुळं सगळं शेतीचं खराबीच झाली. आता जे पाऊस पडतोय हवामान वेगळं लागतं आहे आणि त्यामुळं याची जास्त नुकसान होत जाते. फळधारणा होत नाही, फळगळणी जास्त आहे, आभाळासारखं आहे, पाऊस येतो आहे. आता त्यावेळेस थंडीचं प्रमाण असतं, थंडीची यावर्षी नाही, त्यामुळे बऱ्याच नुकसान झालं. 50%पेक्षा जास्त नुकसान झाले. गेल्या वर्षी आम्ही म्हणजे चांगलं 100% उत्पन्न आम्हाला मिळालं होतं. चालू वर्षी या हवामानाच्या ह्याच्यामुळं
50%पेक्षा जास्तच नुकसान आहे. आणि त्याच्यामध्ये काय निसर्गाच्या याच्यावर आपण काहीच करू शकत नाही. जर काय सरकारनं थोडीफार मदत केली तरी 50% केली तरी ते आम्हाला समाधान मानू आम्ही त्याच्यामध्ये. जे शेतकरी आहेत ते दुहेरी संकटात सापडलेले आहेत, त्यामुळे त्यांची जी मागणी आहे ती सरकारकडे या ठिकाणी आम्हाला 50% तरी मदत करावी अशी जी मागणी आहे ती सरकारकडे त्या शेतकऱ्यांनी करून दाखवलेली आहे. शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, संगमनगर, कराड. दौंड येथे रस्त्यावर दूध ओतून शेतकऱ्यांनी आंदोलन केले. सरकारनं दूध दरवाढ 40 रुपये प्रति लिटर हमी भाव जाहीर करावा, तसेच जून ते आजपर्यंत दुधाला मिळालेला कमी दरातील फरक दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा, पशुखाद्याच्या किमती 25% कमी कराव्यात या प्रमुख मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलंय. रस्त्यावर दूध ओतत शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय. दुधाला चांगला भाव मिळावा, तसेच पशुखाद्याच्या किमती कमी कराव्यात या प्रमुख मागण्यांसाठी या सर्व शेतकऱ्यांनी दौंड येथे रस्त्यावर दूध ओतत आंदोलन केलंय. जवळपास 8 ते 9 रुपये बाजारभाव कमी केलाय. पहिला तर 5-7 रुपयांनी केला होता, 30 रुपये होता, काल तर 29 झाला, आणखीन काय पुन्हा 26 झाला. असं घसरत जर हे रेट खाली घेऊन गेले तर आपण शेतकरी काय स्वतःचे पैसे त्याच्यामध्ये घालून हा धंदा करणं हा किती दिवस शक्य आहे. बातमी वर्ध्यातून. वर्ध्यात पावसाळी वातावरणाचा बाजार समितीतील शेतमालाच्या आवकवर परिणाम झालाय. कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनसह धान्याची आवक मंदावली आहे. वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत केवळ 20 ते 22 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. पावसाळी वातावरणामुळे बाजार समितीत शुकशुकाट पसरलाय. जिल्ह्यातील इतरही कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक घटली आहे. तर वर्ध्यातील ही दृश्य आहेत. वर्ध्यात पावसाळी वातावरणाचा बाजार समितीतील शेतमालाच्या आवकवर परिणाम झालाय, त्यामुळे परिणामी शेतकऱ्यांचं नुकसान होतंय. कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनसह धान्याची आवक मंदावली आहे. वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत केवळ 20 ते 22 क्विंटलच सोयाबीनची आवक झाली आहे. दरवर्षी ही आवक मोठ्या प्रमाणात असते, मात्र यावर्षी ती कमी झाली आहे. पावसाळी वातावरणाचा हा परिणाम आहे. तर वर्ध्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत जी स्थिती आहे तीच जिल्ह्यातील इतरही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे. बऱ्याच ठिकाणी कृषी मालाची आवक घटली आहे, परिणामी शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. मालेगाव तालुक्यासह कसमादे परिसरात आठवड्याभरापासून लाल कांद्याची आवक वाढली आहे. मालेगाव बाजार समितीच्या मुंगसे उपबाजारात 70% लाल कांदा विक्रीसाठी आलाय. दिवसभरात 1015 वाहनातून 15,000वर क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. त्यात उन्हाळ 4,000 तर लाल कांदा 11,000 क्विंटल होता. मजूर उपलब्ध होऊ लागल्यानं आणि बाजारभाव चांगला असल्यानं नवीन लाल कांद्याची पहिल्यांदाच आवक वाढली आहे. बाजारात उन्हाळ कांद्याला 4,060 आणि लाल कांद्याला 4,290 रुपये क्विंटल दर असा अधिकचा भाव मिळतोय. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी विशाल मोरे आपल्यासोबत जोडलेत. विशाल, कांद्याची आवक वाढली आहे, काय स्थिती आहे? नक्कीच जगदीश, कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव या परिसरात आठवड्यापासूनच लाल कांद्याची आवक ही वाढली आहे. मालेगाव बाजार समितीच्या मुंगसे उपबाजार समितीत 70% लाल कांदा हा विक्रीसाठी आला होता. दिवसभरात 1015 वाहनातून जवळपास 15,000च्या क्विंटलच्या वर ही कांद्याची आवक झाली. त्यात उन्हाळ कांदा हा 4,000 तर लाल कांदा हा 11,000 क्विंटल होता. आणि त्यातच मजूर उपलब्ध झाल्याने व बाजारभाव चांगला मिळाल्याने नवीन लाल कांद्याची आवक पहिल्यांदाच वाढली आणि त्या कांद्याला जवळपास 4,060 आणि लाल कांद्याला जवळपास 4,290 एवढा भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान विशाल, आवक वाढली आहे, सोबतच चांगला दर मिळतोय, शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय, मात्र याचं नेमकं कारण काय आहे आणि यावर शेतकऱ्यांच्या नेमक्या भावना काय आहेत? नेमकं कारण म्हणजे जो मागचा हे उन्हाळ कांदा होता, जो उन्हाळ कांदा त्यातच अवकाळी पाऊस आणि जो कांदा सडला आहे त्यातच कांदा हा शेतकऱ्यांकडे मुळातच उपलब्ध नाहीये. तो कांदाच कमी असल्या कारणाने त्याला भाव साहजिकच बाजारात तो जास्त मिळालेला आहे. त्यामुळे जरी जास्त मिळाला आहे भाव, पण शेतकऱ्यांचं त्यात समाधान होईल का नाही हे सुद्धा सांगतायत. शेतकऱ्यांमध्ये तशी भावना पण निर्माण झाली त्याची. धन्यवाद विशाल दिलेल्या या माहितीबद्दल.
सिडकोच्या विरोधात पनवेलमधील शेतकरी आक्रमक होत त्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलंय। नैना प्रकल्प हटावसाठी आज आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके जन्मभूमी शिरडोन येथील पनवेलच्या शेतकऱ्यांनी टाळ मृदुंग वाजवत नैना हटाव शेतकरी बचाव अशा जोरदार घोषणा दिल्या आणि तुरमाळे गावात अनिल ढवलेसह इतर प्रकल्पग्रस्तांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहील असं या उपोषणकर्त्यांनी म्हटलंय। हा उपोषण जरतरची लढाई असून अंतिम क्षणापर्यंत ही लढाई जिंकल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत। यामध्ये शेतकऱ्यांचा प्रचंड नुकसान होतोय, शेती उद्ध्वस्त होतोय, पर्यावरण उद्ध्वस्त होतोय, या भागातला जनजीवन उद्ध्वस्त होतोय, त्याचबरोबर गावकी भावकी हे सगळं उद्ध्वस्त होत असताना दिसतंय। हे वाचवण्यासाठी आम्ही आंदोलन छेडतोय आणि हा आंदोलन आम्ही 100% जिंकणार। याबरोबरच बातमी बळीराजाची या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र या बुलेटिनविषयी तुमच्या काही सूचना असतील, शेतीविषयक काही प्रश्न असतील तर तुम्ही 9619026483 या क्रमांकावर तुमचा प्रश्न अगदी थोडक्यात आम्हाला व्हिडिओ स्वरूपात पाठवू शकता। बातमी बळीराजाची मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी बघत राहा लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।